नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड. यश अकॅडमीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी MST CET 2026 PCM आणि PCB गटाची परीक्षा देणारे आहेत यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. CET सेलनं ते एक नोटिफिकेशन काल 9 जानेवारी 2026ला जारी केलेलं आहे. ते वेबसाईटवर तुम्हाला पाहायला मिळेल. तर त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की विद्यार्थी ऑनलाईन ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन हे 10 जानेवारी 2026 पासून ते 12 फेब्रुवारी 2026 पर्यंत करू शकतात. हा जो काही कालावधी त्यांनी दिलेला आहे हा कालावधी खूप मोठा आहे. हा कालावधी एवढा देण्याच्या पाठीमागे एक कारण आहे की यावेळेस काही गोष्टीमध्ये सुधारणा केलेल्या दिसतात की ज्या विद्यार्थ्यांच्याकडून अपेक्षित असणार आहेत. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की आधार आपलं अपडेट असायला पाहिजे. आधार अपडेट याचा अर्थ तुमचा लेटेस्ट फोटो असला पाहिजे, तुमचं नाव आणि बर्थ डेट जे तुमच्या स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटवर बोर्डाने इश्यू केलं असते त्यावर जे असणार आहे ते असायला पाहिजे. त्यामध्ये तुमच्या नावाचं स्पेलिंग देखील चेक करा. ह्या सगळ्या गोष्टी, ॲड्रेस वगैरे या सगळ्या गोष्टी अपडेट करा. हा एक महत्त्वाचा भाग आहे. दुसरा महत्त्वाचा भाग आहे की अपार ID हा तुम्हाला जनरेट करावा लागणार आहे. तो डिजी लॉकरच्या माध्यमातून ते ॲप किंवा वेबसाईट वापरून तुम्ही करू शकता. त्यामुळं अपार ID इथून पुढं तो एकदाच तुम्हाला काढायचा आणि तो कायमस्वरूपी तुमच्याकडे राहील. कारण त्यामध्ये तुमचं जे शैक्षणिक नोंदी असणार आहे त्या तिथं तुम्हाला पाहायला मिळतील, त्या एकमेकाला लिंक केल्या जाणार आहेत. त्यामुळं अपार ID आणि आधार अपडेट असल्याशिवाय तुम्हाला ऑनलाईन अर्ज नोंदणी करता येणार नाही. त्यामुळे ही गोष्ट या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि त्यानुसार त्या सगळ्या गोष्टीची पूर्तता तुम्हाला करावी लागणारी आहे. आता यामध्ये आणखीन एक जे दिव्यांग विद्यार्थी असणारे आहेत, म्हणजे डिसॅबिलिटी जे असणारे आहेत त्याचं एक प्रमाणपत्र ऑथेंटिक असलं पाहिजे, ते प्रमाणित केलेलं असलं पाहिजे. असं तुमच्याकडं सर्टिफिकेट असेल तर ते देखील तुम्हाला उपयोगी पडणार आहे. त्यामुळे ह्या गोष्टी तुमच्याकडं तयार ठेवा. यासाठी त्यांनी जी परीक्षा साधारणपणे 2 सेशनमध्ये 2 अटेम्प्ट ते घेणार आहेत. पहिला असणार आहे तो एप्रिलमध्ये असेल, दुसरा असणार आहे तो मेमध्ये असणार आहे. तर फर्स्ट अटेम्प्टची डेट असणारी आहे 1 एप्रिल 2026 ते 26 एप्रिल 2026 पर्यंत असणार आहे तो फर्स्ट अटेम्प्ट. आणि सेकंड अटेम्प्ट जो असणार आहे तो 10 मे 2026 ते 17 मे 2026 या कालावधीमध्ये असणार आहे. त्यामुळे हे 2 अटेम्प्ट जे असणारे आहेत हे तुमच्या दृष्टीनं खूप सुवर्ण संधी असणार आहे. परफॉर्मन्स तुमचा सेकंड अटेम्प्टला चांगला दाखवण्याची संधी इथं उपलब्ध होत आहे. पण असं असलं तरी अपार ID आणि आधार अपडेट असल्याशिवाय तो अपार ID जनरेट केला तो नंबर तुम्हाला जो 12 अंकी असणार आहे तो मिळवल्याशिवाय तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येणार नाही. नाही म्हणजे नाही. त्यामुळं आपण ह्या गोष्टी प्रथम प्राधान्यानं त्या पूर्ण करा आणि त्यानंतरच ऑनलाईन अर्ज नोंदणीला सुरुवात करा. मला वाटतं आपण इथं थांबूया. ही गोष्ट तुम्हाला निश्चित समजलेली असणारी आहे. धन्यवाद.